आज माझ्या वाढदिवसानिमित्त दर वाढदिवसाला काहीतरी नाविन्य काहीतरी करायची इच्छा असते मनात। लोकांनी जो विश्वास दाखवला, मला 5 वर्ष पंचायत समिती आणि मॅडमला 5 वर्ष जिल्हा परिषद निवडून दिलं। त्यानंतर आत्ताच भारतीय जनता पार्टीने तालुकाध्यक्ष जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे। तर या सगळ्या कारणांमुळे काहीतरी एक लोकांचं देणं पण आम्हाला लागतोच। त्यानुसार धनदीप बहुउद्देशीय संस्था त्यातले अध्यक्ष आहेत यमुनाताई सपकाळ अवकाळे, हे संचालक आहेत माझे मित्र तुषारजी गुंजेगार यांचे। माझ्या मनात असं विचार आला की आपण वाढदिवसाला एक चांगला आरोग्य शिबिर ठेवू आणि लोकांना त्यांचा फायदा करून देऊ। या आरोग्य शिबिरामध्ये जे उपचार इथं होऊ शकतात, ज्या रोगावर इथेच उपचार होऊ शकतो त्याचे औषध इथेच मिळून राहिले, आणि ज्यांना बाहेर जायचं आहे म्हणजे ग्रामीण भागातील जनता ही गरीब असते आणि ती मोठ्या दवाखान्यातला खर्च पेलू शकत नाही, तर अशा रुग्णांकरता सुद्धा इथे ज्यांना बाहेर ऑपरेशन करायला न्यायचं आहे, डोळ्याचं काहीतरी ऑपरेशन आहे किंवा इतर काही ऑपरेशन असले तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण मोफत व्यवस्था इथे करणार आहोत। या वाढदिवसानिमित्ताने आता फक्त लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण आपण 100% तर करू शकत नाही, पण आपल्या परीने जेवढं लोकांचे चांगलं गोरगरीब जनतेचं कल्याण करता येईल किंवा शासनाच्या लोककल्याणकारी योजना त्या राबवता येईल त्याबद्दल मी पुरेपूर त्यासाठी प्रयत्न करणार आहे। आज आमचे अग्रवाल साहेब यांचा वाढदिवस, यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आता साहेबांनी म्हटलं की आम्ही दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण राबवत असतो आणि त्यांच्या माध्यमातून आमचे मित्र तुषारभाऊ पुरंजेकर यांनी आम्हाला एक संकल्पना दिली की आपण एक चांगल्या प्रकारे आरोग्य शिबिर राबवलं पाहिजे। तर धनदीप बहुउद्देशीय संस्था नाशिक, यमुताई अवकाळे यांच्या माध्यमातून आणि आमच्या तुषारभाऊच्या संकल्पनेतून आम्ही आज इथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आमचं एकच उद्दिष्ट आहे की आमच्यावर जनतेने जे प्रेम दाखवलं, कारण की आम्ही एका घराचे म्हटल्यावर जनतेने एवढा मोठा विश्वास दाखवणं आणि सलग 3दा निवडणुकीमध्ये आम्हाला निवडून देणं, त्यानंतर पक्षाने आम्हाला ज्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत तर त्यांच्या माध्यमातून आमच्या भागातील जनतेचं आम्हाला जेवढं कल्याण करता येईल त्यांच्यासाठी ज्या कल्याणकारी योजना आहेत, शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचल्या पाहिजे। आणि आज या शिबिरामध्ये आम्ही नेत्ररोग तपासणी, BP, शुगर, त्यानंतर ECG, स्त्रीरोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, अशा कॅन्सर रोग तज्ज्ञ अशा सर्व डॉक्टरांची टीम बोलवलेली आहे। त्यांच्या माध्यमातून सर्वांचा मोफत उपचार इथे करून घेणार आहोत आणि जे उपचार इथे होऊ शकणार नाही, ज्यांना काही मोठ्या चेकअपची आवश्यकता आहे की जे इन्स्ट्रुमेंट त्यांचे इथे आलेले नाही, तर त्यांच्यासाठी आम्ही वेगळी व्यवस्था करून देणार आहोत। इथे गाडीची व्यवस्था करून त्या रुग्णांना तिथे नेऊन त्यांना ज्या रोगाची तपासणी करून घ्यायची आहे, कोणाला ऑपरेट करायचं आहे ती सुद्धा व्यवस्था या शिबिराच्या माध्यमातून आम्ही करून देणार आहोत। आणि विशेषतः मी आमचे नेते माननीय बावनकुळे साहेब यांनी आमच्यावर सलग आतापर्यंत जो विश्वास दाखवला, त्यांच्या छत्रछायेमध्ये काम करत असताना आम्हाला खूप आनंद आला आणि त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला, त्याला कधी आम्ही तडा जाऊ देणार नाही आणि सतत जनतेसाठी झटत राहू।